चला लवितच्या कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार जर लावलेत आमचे सन्माननीय अजयजी मुठाळ यांच्या वतीने 501 रुपयाचा नगद इनाम आहे। लवितचा 12वा प्लेयर पण एखादा येऊ द्या, बॅटिंग चालू आहे, एक इकडे येऊन जा। चला बॉलिंग मार्चवर कैलास आहे, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग सजवले, लॉंग ऑन डीप मिड विकेट, 2 प्लेयर बाहेर काढले, शॉट डीप मिड विकेट, शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट गली, शॉट पॉइंट, शॉट कव्हर, शॉट लॉंग ऑफ अशी फिल्डिंग सजवले गेली। 2 मिनिट अंपायर स्कोरर नेल। चला प्रणव घुले आहे युवा, नाही स्कोरर वरुण थेटे, स्कोररला या प्लीज, कारण का कोणी नाही या ना, 2 मिनिटं या भाई, मॅच थांबल्या गेली है। गिरनारे के भूमिपुत्र वरुण थेटे खुद स्कोरर करेंगे अभी। लवितचा एक प्लेयर इकडे या भाऊ, इकडे उभे राहा वाटलंच तर। चला 2 चेंडू झाले, वाढती धावसंख्या झाली 5। लवितच्या कोणत्याही फलंदाजाने जर लगातार 3 षटकार जर लावले, मान्य सन्मान्य आमचे अजयजी मुठाळ यांच्या तर्फे 501 रुपयाचं नगद पारितोषिक राहणार। यावेळेस आपले फॉलो थ्रू में मस्त फील्डिंग केले, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि फील्डिंग भी करतोय सुंदर।
आमचे मुख्य आयोजक लाला घुले आणि काँग्रेसचे युवा नेते अनिलजी थेटे तालुका अध्यक्ष त्यांचा लेग साइडला कोपराच राहतो. यावेळेस फ्लिक केलाय त्यांच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने जातोय चौकार. चौकाराला प्राइज लावलेलं गेलं नाही. सलग 3 षटकार भिल्लोळीच्या फलंदाजांना, लवितच्या फलंदाजांना. त्यावेळेस फाईन लेगला गचाळ क्षेत्ररक्षण जातोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. या चौकारच्या मदतीने धावसंख्या झाले 13 धावसंख्या झाले. चला यावेळेस सुंदर शॉट खेळला, हवेत आलाय. 6 धावा. पत्राचा आवाज आला म्हणजे येतोय 6 धावा येतात. या 6 धावांनी वाढती धावसंख्या झाली 19. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतोय राजेश. आपल्या लवित गावासाठी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय राजेश. सय्यद पिंपरीचा सोमनाथ. नाथोंचे नाथ सोमनाथ आता गोलंदाजी करायला सज्ज झालाय. समोर बॅट्समन आहे दीपक आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय सोमनाथ. दीपक साठी 3 षटकार सलग लावलेत तर आमचे अजयजी मुठाळ यांच्याकडनं 501 रुपयाचा नगद पारितोषिक आहे. यावेळेस अतिशय सुंदर असा शॉट आला डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार आला. दीपक अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतोय. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग केली डीप मिड विकेट मध्ये. वाढती धावसंख्या झाली 24 धावसंख्या झाले 26 झाले माफ कीजिए.
सोमनाथ आला, स्ट्राइकला राजू आहे. त्यावेळेस डीप मिड विकेटला चेंडू गेला, एक धाव मिळेल. चले यहाँ पर इनाम है, राजू के लिए रिवर्स शॉट खेलते तो सूरज राजपूत उर्फ ढबू के तरफ से 501 रुपए का नगद इनाम है. ढबू खुद लाइव देख रहे, क्रिकेट जगत के एक बड़ा खिलाड़ी राजू का मैच देख रहे, रिवर्स शॉट लगाते ढबू को 501 रुपए नगद इनाम देने वाले. चले लक्ष्मी स्पोर्ट के तरफ से भी 501 रुपए का नगद इनाम है रिवर्स शॉट के लिए. चले 1000 रुपए हुआ है. लक्ष्मी स्पोर्ट के तरफ से 500 और ढबू के तरफ से 500 है, रिवर्स शॉट कराया तो. चले विजू शर्मा के तरफ से 1000 रुपए का नगद इनाम आया. राजू के लिए इनामों की बारिश. अरे हमारे अजय मुठालिन के तरफ से 3 षटकार के लिए. नॉन स्ट्राइक एंड पर राजू खड़े, रिवर्स शॉट लगाते. चला ज्या कोणाला बॅटी पाहिजे असतील विकण्यासाठी अतिशय सुंदर अशा बॅटी आल्या. स्वप्नील आला आपल्या भेटीस गिरणारा नगरीमध्ये, सुंदर अशा बॅटी घेऊन आला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करून बॅटी चेक करून घ्यायच्या. वाढती धाव संख्या 32 झाल्या. चला सलग 3 षटकारावर आमचे अजय मुठाळ यांच्याकडनं 501 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. वाढती धाव संख्या 32 झाले. चला बॅटीची प्राइस आहे 2800. चला मीटिंग झाली तर कमी जास्त सेटिंग होऊन जाईल. चला राजू नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. राजू साठी सूरज राजपूत उर्फ ढबो यांच्या वतीने 501 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. लक्ष्मी स्पोर्टच्या वतीने पण 501 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. रिवर्स शॉट जर खेळला तर रिवर्स षटकाराला 501 रुपयाचं नगद पारितोषिक आहे एका षटकाराला. ढबूला माहिती आहे की राजू रिवर्स शॉट खेळत नाही, म्हणून ढबूने हे प्राइस लावलंय. पण बदलायचं आहे आपल्याला, बदलायचंय, आपली बॅटिंग बदलायची आहे, बिंदास उलटा खेळायचं. सलग 3 षटकाराला आपले सन्माननीय अजयजी मुठाळ यांच्याकडनं 501 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. यावेळेस मोठा शॉट खेळायचा प्रयत्नात यष्टी रक्षाच्या हातात चेंडू जातोय. अतिशय सुंदर असे बॅटी आल्या आपल्या भेटीला. त्या कोणत्या बॅट्समनला आपल्याला बॅट चेंज करायची असेल तर त्यांनी बॅट बघण्यास यावं. यावेळेस आमचे गोकुल थेटे यांचा अतिशय सुंदर असा निर्णय. व्हाईट
स्ट्राईकला दीपक आहे. यावेळेस जातोय चौकार. लवितच्या मॅच चालू आहे. सईद पिंपरी वर्सेस लवित. लवितच्या बॅट्समॅनाने एक पण षटकार मारला नाही आतापर्यंत. एक षटकार लावलाय. तिसरी ओव्हर प्रगतीवर आहे. एक षटकार आलाय फक्त आणि त्यांच्यावर लागले पारितोषिक भरपूर. चला कृष्णा चला वन बाउन्स दिलाय अंपायरने. पंचांशी बाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यावेळेस दीपक स्ट्राईकला. फुलटॉस गेंद आलाय ऑफ साइड लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस नो बॉल दिलाय. फ्री हिट असेल तर फ्री हिटचा सामना करेल प्रदीप. एक मोठा षटकार येतो का बघायचंय. कारण लेफ्टी बॅट्समन आहे. लेफ्टी बॅट्समनला खूप सारा फायदा आहे गिरणारा मैदानामध्ये. चला बॉलिंग मार्चवर आपल्याला सज्ज झालाय कृष्णा. शॉर्ट बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. चौकार येतोय खणखणीत चौकार. प्रदीपच्या बॅट मधनं अतिशय सुंदर असा चौकार निघला. आमचे चला सुभाजी ताठे थेटे. दोन चेंडू बाकी आहे. चौवेचाळीस. चला या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी आता बघायचे पंचांचा निर्णय येईल. चला बाकीचे टीमचे प्लेयर बाहेर चला. पेनल्टी लागेल नाही तर. हॅलो
चला अंपायर डिसिजन. या ठिकाणी अतिशय सुंदर असा डिसिजन घेतला आमचे आबा घुले. वाढती धावसंख्या 45 झाले. चला अब्दुल आला. प्रदीपची जागा सांभाळायला. नॉन स्ट्राइक एंडला राजू. बॅटचा कडा लागला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एक चेंडू गेला. चला ह्या वेळेस आलाय राजू. राजूला रिव्हर्स षटकार जर मारला ढब्याच्या वतीनं 501 रुपये. लक्ष्मी स्पोर्ट्सच्या वतीने 501 रुपये. आणि 3 लगातार 3 षटकार जर लावले आमचे सन्मान्य अजयजी मुठाळ यांच्याकडनं 501 रुपये. अजून लगातार षटकारांची पाऊस झाला नाही. यावेळेस लाईन खराब. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं थर्ड मॅनच्या प्लेअरने. हॅलो षटकार चेंडू. चला आमचे कॉमेंटेटर राकेश झालटे यांचा लंच टाइम झालेला आहे त्याच्यामुळं स्कोर 53 रन ओव्हर 3 षटक 53 धावा. चला सामन्याकडे लक्ष द्या. चांगला फटका.
बॉक्स कुठे गेला? बोला. चौका. हो यस. उंचावर मारलेला हा नक्कीच चौकार. अतिशय तेज असा आउटफील्ड. चेंडूवर लक्ष द्यायचंय. चौकार. पंचांनी चेंडू द्यायचा आहे दुसरा. जुना झाला असेल तर. खेळाडूंनी बाहेर जायचं नाहीये. चला. बोला. सुंदर चेंडू. ओव्हर. तर षटक समाप्तीनंतर किती ओव्हर? ओव्हर किती? 4 ओव्हर 69 रन. 4 ओव्हर 69. अतिशय धुवाधार फलंदाजी. सुनील गोलंदाज.
चला पुढचा चेंडू. चला लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. ओहो हो, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा झेलबाद. ओहो अतिशय सोपा झेल या ठिकाणी टाकण्यात आला. क्षेत्ररक्षणात चुका. आता किती धावा जायच्या? 5 पंचवटी 5 धावा पहिल्यांदा बघायला मिळाल्या या मैदानावर. 5 धावा स्कोरर. चला पुढचा चेंडू. अतिशय मोठं आव्हान दिसतं या ठिकाणी सय्यद पिंपरी संघासाठी. ओहो आता बघूया. नक्कीच ओहो झेल घेतलाच होता जवळजवळ. ट्राय पण छान झाला होता पण हातातून शेवटच्या क्षणी चेंडू खाली पडला. लालाभाऊ गुले यांनी त्वरित आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. लालाभाऊ गुले स्पर्धेचे मुख्य आयोजक. चेंडू 3 बाकी. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने उडालेला चेंडू. ओहो पुन्हा एकदा सुंदर फटका. इतकीच सुंदर फिल्डिंग. उंचावून मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव मिळते की नाही. आणि नक्कीच धाव बाद करण्याचा प्रयत्न असेल. धाव बाद झालेला खेळाडू. याबरोबरच ललित संघाची इनिंग संपल्यावर धावसंख्या झाली ती 83 धावा. 5 षटकात 83 धावा करायच्या, त्या 84 धावा. सामना खूपच रोमांचक होईल. दोन्ही संघांनी लवकरात लवकर सामना पूर्ण करायचा आहे. लवकर. लाईन अप करून येताना सय्यद पिंपरी संघ अतिशय शिस्तबद्ध संघ. बघूया आता फलंदाजी कोणत्या प्रकारची होते. चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना बाकी चुरशीचा होईल यात काही शंका नाही. साऊथ 11 नावाने ना
चला लवकर सामना चालू करा गोकुळ. यानंतर आपल्याला अतिशय रोमांचक एक सामना बघायला मिळणार आहे. शिंदे गाव विरुद्ध चिरापाली राजपरी असे संघ दोन्ही नवीन या मैदानात पुन्हा उपस्थित आहेत. दोन्ही संघांनी चला पुढची नाणेफेक लालाभाऊ गुले यांनी करून घ्यायची. शिंदेगाव विरुद्ध चिरापाली राजपरी असा हा आजच्या दिवसाच्या शेवटचा चौथा सामना. हो छोटू दादा तेटे, छोटू दादा यांनी चिरापालीचे कर्णधार आणि शिंदेगाव यांचे कर्णधार यांच्याशी संपर्क साधून घ्यायचा आहे. चला आमचे कॉमेंटेटर लंच करायला गेले. अविनाश पाटील आमचे मित्र, आमचे मित्र या ठिकाणी हजर झाले. नाव सांगायला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. पंच सामना लवकरात लवकर कसा संपेल याकडे लक्ष द्यायचं आहे. लवकर आज मैरावणी संघ सकाळी मैदानावर उशिरा दाखल झाल्यामुळे सामन्यांमध्ये काही उशिरा सुरुवात झालेली आहे. खेळ भावना जपली पाहिजे मित्रांनो. आयोजक टुर्नामेंट भरवतात म्हणजे स्पर्धा सुंदर व्हावी याकरता. पण जर एका संघामुळे 8 संघांचे जर पूर्णपणे दिवस खराब होत असेल तर संघाने निश्चितच यावर चिंतन करायला पाहिजे की आपल्यामुळे आज 6 सामने उशिरा चालू होत आहेत. बॉलर्स नेम राजेश. आपल्या एका चुकीमुळे बाकीच्या 7 संघांना ती परिणाम भोगावे लागतील याची सर्व संघांनी काळजी घ्यायची. चिरापाली कर्णधार अरुण कनोजे हे मंचाकडे येतील. डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू वाईड पंचांनी घोषित केलाय. गोकुळ थेटे मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि लेग अंपायर आहेत ते आमचे गिरनार गावचे माजी सरपंच दौलतरावजी निंबेकर. अतिशय सुंदर शरीर यष्टी त्यांची आपल्याला मैदानात दिसते. हो स्ट्रेट ड्राइव्ह बघूया चौकार जातोय की नाही. 4 रन आतापर्यंत एक अवांतर धाव आणि एक चौकार स्ट्रेट ड्राईव्हचा यासह धाव संख्या झाली ती 5 धावा बिनबाद. एक चेंडू 5 धावा. चला दुसरा चेंडू. ओ हो बघूया झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. ड्रॉप झालेला झेल आहे. अतिशय अटी तटीचा सामना बघायला मिळेल आपल्याला. 2 चेंडूंमध्ये 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. आमचे मुख्य कॉमेंटेटर समालोचक राकेशजी झालटे लंच टाइम झाल्यामुळे. ओहो सुंदर फटका आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. छोटू दादा थेटे यांचे मिड विकेटच्या दिशेने उंचावून मारलेला चौकार. चेंडू नवीन असल्यामुळे चौकार गेला अन्यथा पत्रा वाजलाच असता.
आणि पत्र वाजलं की फलंदाजाच्या मनात कशा गुदगुदल्या होतात. त्या पत्राचा जो मधुर आवाज आहे ते ऐकण्यासाठी आतुर असतो फलंदाज. पुढील संघ आहेत आजार सजीवांना आलेत आमचे चिरापालीचे कर्णधार. पुढचा चेंडू हो चौकार. आमच्या प्रेक्षकांनी चेंडू फेकायचे. धन्यवाद. अतिशय सुंदर फलंदाजी आणि हे मैदान असं आहे ना आउटफील्ड मित्रांनो. इनफील्ड क्लिअर केलं चौकार तर नक्कीच मिळतो. फलंदाज मात्र दर्शक म्हणून राहत असतात या मैदानावर. क्षेत्ररक्षकांचं कामच फक्त प्रेक्षक म्हणून उभं राहण्याचं आहे तिथं. ओ षटकार. जबरदस्त फटका. षटकार 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 आहे. षटकार आहे. आमचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला इकडे. विजय सोनवणे यांच्या रूपानं सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मित्रांनो ती जो गुलाबी पट्टी आहे ना त्याच्यामध्ये एक रेष आहे तो षटकाराची रेष आहे. लक्षात ठेवा. धावसंख्या झाली ती 20 धावा. गोलंदाजाचं नाव राहील ते अब्दुल. अब्दुल सुंदर धावसंख्या रचली पहिल्या षटकात. बघायचं आता पुढे काय होतंय ते. मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि तितक्याच ताकदीने सुरुवात केली सय्यद पिंपरी संघानं. डाव्या एष्टीवरती टाकलेला चेंडू खूपच तगडा अपील त्या ठिकाणी. परंतु पंच कुठली दाद देणार नाहीत. कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही त्या ठिकाणी यासाठी प्रयत्नशील आहेत. लेग अंपायर आहेत ते माजी सरपंच गावचे दौलतरावजी निंबेकर. त्यांच्या कारकिर्दीत अशी ते झंझावाती अशी कारकीर्द होती. ओ हो सुंदर चेंडू पुन्हा एकदा. वारंवार अपील करण्यात येतोय. पंचांवर दबाव टाकण्यात येतोय. चिरापाली संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चिरापाली विरुद्ध शिंदेगाव पुढील 5 षटकांचा सामना होईल. शिंदेगाव शिंदे षटकार. या मैदानाची हीच तर खासियत आहे. चेंडू फक्त बॅटला लावायचा षटकार आपोआप मिळतो. इतकी सुंदर खेळपट्टी बनवली गिरणारे ग्रुप क्रिकेट कमिटीने. अहोरात्र मेहनत घेतली मागील 15-20 दिवसामध्ये. आमचे छोटू दादा थेटे त्यानंतर गोकुळ थेटे असतील, अली शेख असतील, बाळासाहेब घुले असतील. लगभग 4 फूट पिच खाली खणण्यात आलं. स्वतः टिकाव पावडे घेतले. ओ सुंदर फटका. आणि ती पीच घेतानाची जी मेहनत आहे ना मित्रांनो अतिशय घाम गाळला त्या ठिकाणी. 4 फूट खोल खड्डा घेऊन त्यात 2 हायवा गाड्या मुरुम टाकण्यात आला. आणि मग रोलर कमीत कमी 15 दिवस रोलर फिरवण्यात आला त्यावर. ऑफ साइडला टाकलेला चेंडू आणि नक्कीच बघायचा आहे चौकार. आमचे जे ऑफ साइडचे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की त्या साइडला एक विजेचा पोल आहे लाईटीचा आणि त्याच्या आजूबाजूला 2 तारा आहेत. तर त्याकडे लक्ष देऊन पळायचंय मित्रांनो. स्वतःची काळजी आपण घ्यायची आहे.
आमचं छोटा भीम पथक चेंडू आणण्यासाठी तुमच्या मागे हजर आहे, त्यामुळे बाहेर काळजी करायची नाही. ओ डाव्या एष्टीवरती स्वेरला टाकले चेंडू चौकार. 1 बाउन्स 4 रन. चेंडू परतवायचा आहे आमच्या प्रेक्षकांनी. धाव संख्या झाली 2 षटकांनंतर ती 35 धावा. छोटा भीम पथक खाली उतरा. चला वाढती धाव संख्या झाली 35. चला गोलंदाजी मार्च वर दिसतोय आपल्याला राजेश दिसतोय. स्ट्राईकला कृष्णा, साताराचा कृष्णा यावेळेस कृष्णाच्या बल्ल्यामधून आलाय. अतिशय सुंदर असा झेल घेतलाय. तारीफ करावं लागेल त्या फिल्डरची, त्याचं नाव या ठिकाणी आलेलं नाही. अतिशय सुंदर असा झेल टिपाला. चला दीपकने अतिशय सुंदर असा झेल पकडलाय डीप मिड विकेट मध्ये. सय्यद पिंपरी संघ हा अतिशय चांगला संघ मानला जातोय. त्यांच्या संघाचा अक्षय चव्हाण पण आलेला नाही. अतिशय षटकार मारण्यात माहीर असतो अक्षय चव्हाण, अष्टपैलू खिलाडी. एक प्लेअर पाठवा इकडे. इकडून पण मॅच दिसते. स्क्रीन लय मोठा लावलाय कैलासाला. गिरणारा ग्रुपनी एवढा मोठा स्क्रीन लावला तुम्ही या ठिकाणी बसून सध्या मॅच बघू शकता. असा हे गिरणाराचं आयोजन असतं. चला बॉलिंग मार्चवर आहे राजू आहे. अतिशय सुंदर असा कव्हरच्या क्षेत्राने मारलाय षटकार. हाईट कमी पडली कव्हरच्या फिल्डरची, हाईट कमी पडली निश्चित रूपात. प्रयत्न अतिशय सुंदर केले होते. अतिशय सुंदर असा षटकार मारला कैलासने. परत एकदा समोर दिशेने आला 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 षटकार आला. अतिशय सुंदर बॅक टू बॅक 2 षटकार आले कैलासच्या बॅट मधनं. हमारा यशवंत भाई कह रहे अजून एक षटकार आला पाहिजे. हमारे कैमरामैन बच गए भाई. खूबसूरत शॉट खेला सामने वाले के दिशा में. चले जाती है ग्राउंड के अंदर. बॉलिंग मार्च हो रहे राजू है. यावेळेस स्टेप आउट झाला. डीप मिड विकेट मध्ये चेंडू गेला. फिल्डर आहे गचाल क्षेत्ररक्षण झालं. चला बॉलिंग मार्चवर आहे राजू आणि सामना करेल विजय.
यावेळेस वापसी केली राजूने, अतिशय सुंदर असा चेंडू टाकला. देखिए एक चला विजी भाऊ सोनवणे स्टेजच्या बॅक साइडला आपले मोठे बंधू वाट बघतायत. वाढती धाव संख्या 54. अतिशय अतिटट्टीचा सामना बघायला भेटतोय आपल्याला गिरणारा नगरीमध्ये. मॅच चालू आहे. सय्यद पिंपरी वर्सेस लवित. 12 चेंडू 30 धावांची जरूरत आहे. कप्तानला चला रंगनाथ भाऊ दिवे आणि बापू थेटे यांचं आगमन झालंय. कमिटी हार्दिक स्वागत करते. चला गोलंदाजाचं नाव काय? सुभाष आलाय. चला विजय नॉन स्ट्राइक एंडलाय. बॅटिंग स्ट्राइकला आहे. कैलास आलाय समोरच्या दिशेने. अरे बाप रे बाप, अतिशय सुंदर असं शॉट खेळला होता. असं वाटतं काय सय्यद पिंपरीला असं वाटलं झेल होतो काय? त्यांचे काळजे ठोके धडधड करत होते, पण आलाय षटकार. या वेळेस आला डीप मिड विकेट मध्ये. वाचतो काय पत्रा? कॅच सोडलाय, झेल सोडलाय. हे असतं मॅचचा प्रेशर. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. हा थरारक चालूच राहणार. सलग 9 दिवस असे थरारक मॅच तुम्हाला गिरणारा चषक मध्ये बघायला भेटतील. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीस आले. या वेळेस वापसी केली. सरकी धाव घेण्याचा प्रयत्न. चला स्ट्राइकला विजय. या वेळेस पुल केला डीप मिड विकेट मध्ये. या टाइमला सक्सेस झालाय. डीप मिड विकेटचा प्लेअरचं नाव अतिशय सुंदर असा झेल पकडलाय. पहिला झेल सोडला असं वाटलं काय झेल सोडल्यानंतर काहीतरी घडतं काय, पण दुसरा चेंडूला माघारी जावं लागेल. वाढती धाव संख्या झाली. एकसठ धावा झाल्यात. अजूनही 8 चेंडू मध्ये 23 लागताय. बॅट्समन चाललाय सोमनाथ. नाथों के नाथ सोमनाथ मैदान में. संकट में सैयद पिंपरी है. संकट मोचक हनुमान बन पाते नहीं, देखेंगे थोड़ी देर में. चला बॉलिंग मार्चवर सुभाष आहे. चले सोमनाथ आहे. नाथों के नाथ सोमनाथ. आपली टीम संकटात आहे. त्या संकटामधून आपल्या टीमला बाहेर काढतो काय? शॉट फसलाय, शॉट फसलाय. चला 2 रन इज्जतीत घेतले, कारण त्यांना माहित आहे 3रा रन घेण्याचे विषय पण घेतला तर रन आउट होईल.
बॉलिंग मार्चवर या वेळेस कव्हरच्या क्षेत्रात आला हवाई फायर 6 धावा. चला बॉल कडे ध्यान द्या छोटू. लवकरात लवकर बॉल मैदानात पाठवा. अतिशय सुंदर अशी मॅच रंगते मैदानाच्या आत. षटक संपलंय वाढती धावसंख्या झाली. चला 69 वाढती धावसंख्या. 6 चेंडू मध्ये 15 धावांची जरूरत. अतिशय अशी काट्याची टक्कर वाघा सिंहाची झडप बघायला भेटले गिरणारा मैदानावर. सय्यद पिंपरी संघ अतिशय सुंदर खेळी करतोय. चौऱ्याऐंशी रनांचा पाठलाग करताना मॅच आले लास्टच्या टप्प्यामध्ये. 6 चेंडू 15 धावांची जरूरत. अतिशय सुंदर असं. चला पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर मॅच चालू करा. मीटिंग अशी बरखास्त करा. अतिशय सुंदर असा खेळ दाखवला दोन्ही टीमांनी. अब्दुल कुंदन आला. कुंदनला हिरो बनायची संधी आहे आज. चला 6 चेंडू मध्ये 15 धावांची जरूरत. एक मोठी मॅच 71,000साठी लढत चालू आहे. एक एक पाऊल पुढे चालायचं 71,000साठी. कुंदन बॉलिंग मार्चवर आहे. यावेळेस अतिशय सुंदर असा चेंडू टाकला. वन बाउन्स वॉर्निंग दिले. चला कैलाश है नाथों के नाथ नवनाथ 9 स्ट्राइक के एंड पर है. कुंदन बॉलिंग पार्चवर आहे. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय. समजत नाही म्हणून फेकू राहिलाय. स्लो बॉल टाकलाय. व्हेरिएशन केलंय. दहा सेकंद संपले. 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचा असतो. क्रिकेट नियम मध्ये तुम्ही खेळता. सय्यद पिंपरी तर सगळ्यात जास्त क्रिकेट खेळते. हे नियम कमिटीने लावले. अशी आमची कमिटी. चला काही डाऊट वाटला बॅट्समॅनला 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचा आहे. बॉलिंग मार्चवर कुंदन आहे. थंड दिमागाने बॉलिंग टाकायची. हिरो बनायची संधी आजच्या दिवशी तुम्हाला. सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाईल कुंदनचं. आणि बॅटिंग करायला पण संधी आहे. कैलास आहे. रिव्हर्स शॉट खेळा कैलास. ते फिल्डर आहे. विकेट. अतिशय सुंदर असा बॉल टाकला. रिव्हर्स शॉट खेळला. शॉट फसला. चला 3 चेंडू बाकी आहे आणि लागताय धावा 15. 2 मोठे षटकार. सय्यद पिंपरीला गेम मध्ये वापस बनवेल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होती. गोलंदाजी होते. त्या गोलंदाजाकडे स्पीड नाहीये. स्पीड गन नाहीये ती. एकदम स्लो बॉल टाकतोय. पण बॅट्समॅनला जमून राहिलं. चला बॅट्समॅनचं नाव. चला चला काही विषय नाही. चला घ्या आपल्या मदतीने घेऊन टाका. चला नवनाथ आपले नॉन स्ट्राईक एंडला. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करता नवनाथ. पण त्यांना स्ट्राईक नाही.
जो नवीन बॅटर आलाय जर्सी नंबर 33 डबल तिर्री आर्यन आलाय. चला सामना करेल कुंदनचा अतिशय सुंदर असे चेंडू टाकले 3 चेंडू. यावेळेस गुगली टाकली. यावेळेस समजला पाय गुगली कुंदनची गुगली अतिशय सुंदर गुगली होती. चला 2 चेंडू मध्ये 15 धावा लागतात. एक पण रन नाही दिला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अतिशय चांगली कामगिरी केली. छोटा खिलाडी आहे. परत एकदा स्लो. यावेळेस खराब चेंडू येतोय. सुंदर असा वाईट गोकुलजी थेटे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना त्यांनी पहिला वाईट टाकला. यावेळेस फोटा फटका सजवण्याच्या प्रयत्नात जातोय. चौकार येतोय. चला लास्टचा चेंडू बाकी. या ठिकाणी आमचे परम मित्र मुज्जूजी शेख यांचं आगमन झालंय. आमचे सातपूरचे युवा दिलो की धडकन हे गिरनारा नगरीमध्ये हजर झाले. त्यांनी बघितलं गिरनारा नगरीची शान कशी टुर्नामेंट घडते. त्यांना पण पुढच्या त्यांची सातपूरमध्ये टुर्नामेंट राहणार आहे. चला चंद्रकांत फटुंदे महादेवपूर हे सुद्धा उपस्थित झाले गिरनार नगरीमध्ये. आता पुढील मॅच होईल. चला पुढील मॅच चिरापाली वर्सेस शिंदेगाव. अतिशय सुंदर असा ठराव बघायला भेटला. यानंतर पण तुम्हाला बघायला भेटेल. चिरापाली अतिशय एका छोट्याशा गावात नाही ती